लाडकी बहीण संदर्भात महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे। नागपूर जिल्ह्यातील बहादूर तालुक्यातील महिला मेळाव्यात आदित्य तटकरे बोलत होत्या। ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत त्या महिलांना योजनेचा निधी सप्टेंबर महिन्यातच आता मिळणार आहे। आतापर्यंत अर्ज केल्यानंतर तो मंजूर झाल्यावर दुसऱ्या महिन्यात त्याचा लाभ दिला जायचा, मात्र आता सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेरच्या आधी तुमच्या अकाउंटला डीबीटी करणार आहे, असे आदित्य तटकरे म्हणाले आहेत। त्यामुळे महिलांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। माझी लाडकी बहीण योजनेचा नवीन अर्ज भरणाऱ्या महिला अंगणवाडी सेविकांकडून आता अर्ज मंजूर करून घ्यावा लागणार आहे। दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले होते। एका व्यक्तीने त्याच्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचं प्रकरण सुद्धा समोर आलं होतं। संबंधित व्यक्तीने पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 26 अर्ज मंजूर सुद्धा झाले होते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार टाळता यावा यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे। राज्य सरकारने अर्ज करण्यासाठी आता 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे, पण 1 सप्टेंबर नंतर लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचा लाभ आता मिळणार नाही। आता यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील त्याच महिन्यापासून त्यांना लाभ मिळणार आहे, असे आदित्य तटकरे यावेळी म्हणाल्या। ज्या महिलांना 31 जुलै आधी अर्ज भरता आले नव्हते तसेच अर्ज भरून देखील मंजूर झाले नव्हते अशा महिलांच्या खात्यात हे 4500 रुपये जमा होणार आहेत। जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3 महिन्यांचे पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे ज्या महिलांचा अर्ज मंजूर होऊन खात्यात एकही रुपया आला नाही अशा महिलांच्यासाठी आनंदाची बातमी आहे। 4500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहेत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत ज्या वेळेस आपण अर्ज करतो त्यावेळेस आधार कार्डशी संबंधित माहिती अर्जात भरतोय, यासोबतच बँक तपशील देखील जोडतो। या सगळ्या गोष्टीत भर असताना अर्जाच्या व्यतिरिक्त काही गोष्टी आपल्या आणखीन कराव्या लागतात। त्या गोष्टी म्हणजे तुमच्या आधार कार्डशी मोबाईल नंबर जोडणे, तसेच तुमच्या आधार कार्डशी तुमचं चालू बँक खातं जोडलेले असणे हे देखील महत्त्वाचे आहे। त्यामुळे जर तुम्ही तुमच्या अर्जात भरलेले बँक अकाउंट तुमच्या आधारशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। जर तुमचं बँक अकाउंट आधारशी लिंक नसेल तर सर्वात आधी अर्ज भरल्यानंतर किंवा भरण्याआधी बँकेत जा आणि बँकेला आधार कार्ड लिंक करून घ्या। काही दिवसातच बँक तुमचं अकाउंट आधारशी लिंक करून देतात। जुने अकाउंट लिंक असेल तर ते देखील काढून त्या जागी नवीन अकाउंट ऍड करता येणार आहे। ही प्रक्रिया जर तुमची झाली असेल तर तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होतील। लाडकी बहीण योजनेचे पैसे दुप्पट करू, धाराशिवमध्ये बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। ते असं पण पुढे म्हणाले की माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली, ज्यामध्ये पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात। तुम्ही आमची ताकद वाढवली तर आम्ही मासिक रक्कम 2000 रुपये करू। तसेच तुम्ही निवडणुकीत मोठा जनादेश दिला तर आम्ही ही रक्कम वाढवून 3000 रुपये करू, असे शिंदे यांनी म्हटले आहे। तसेच विरोधक आमच्यावर टीका करतात, राज्य सरकारनंतर रिकामी तिजोरी दाखवून योजना बंद करेल। एखादा बाण धनुष्यातून सुटला तो सुटला, तसा मुख्यमंत्री किंवा तुमच्या भावाने शब्द दिला म्हणजे दिला। योजना बिलकुल बंद होणार नाहीत। आम्ही बहिणींना 1500 वर थांबणार नाही तर तुम्हाला लखपती दिदी बनणार आहे, असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले। त्यामुळे महिलांना आनंदाची बातमी मिळाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर म्हणजे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे। वाढदिवसानिमित्त सुभद्रा योजना त्यांनी सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत महिलांना दरवर्षी 10,000 रुपये मिळणार आहेत। हे पैसे त्यांना 2 हप्त्यामध्ये मिळतील। योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र लाभार्थ्याला 2 समान हप्त्यामध्ये प्रतिवर्ष 10,000 रुपये मिळतील। प्रत्येक महिलेला 5 वर्षात एकूण 50,000 रुपये मिळणार आहेत। 21 ते 60 वयोगटातील सर्व पात्र महिलांना सुभद्रा योजनेचा लाभ आता मिळणार आहे। एका कुटुंबात 2 किंवा 3 पात्र महिला असतील तर त्यांना सुद्धा हा सर्वांना लाभ मिळणार आहे। सरकारकडून विधवा निवृत्ती वेतन आणि शिष्यवृत्ती मिळणाऱ्या महिलांसह सर्व पात्र महिलांना मदत मिळेल। ही योजना 5 वर्षासाठी सुरू केली जाईल, ज्याचा कालावधी आर्थिक वर्ष 2024 ते 25 ते 2028 ते 29 असा आहे। राज्य सरकारने यासाठी 55,825 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। तुमच्यासाठी अशाच प्रकारचे ब्रेकिंग न्यूज दररोज पाहण्यासाठी लाईव्ह चेंज मोटिवेशन आमच्या न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।